नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणजेच असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती समोर आलेली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून एक नवीन सूचनापत्र जारी करण्यात आलेलं आहे. या पत्रकानुसार तुमच्या भरती प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षेसाठी एक अधिकृत मॉक टेस्ट आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या परिपत्रकात दोन अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचं माहिती असणं या गोष्टींची तुम्हाला म्हणजे एक प्रकारे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे जर PDF आणि आर्टिकल तुम्हाला मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही गुगलवरती आर्टिकल रीड करू शकता. त्यामध्ये लिंक प्रोव्हाइड केली जाईल किंवा आर्टिकल वाचू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा ग्रुप. तिथे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट जे आहेत ते मिळून जातील. आता सर्वात पहिली जी सूचना आहे ती आपण पाहूया. तर शुद्धीपत्रक 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही सराव ऑनलाईन परीक्षा पूर्णपणे MCQ स्वरूपात असणार आहे. म्हणजेच मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असेल, स्क्रीन कशी दिसेल याचा अचूक अनुभव तुम्हाला यातून घेता येईल. तर सर्वप्रथम हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची सूचना आहे की सराव चाचणी सुरू करण्यापूर्वी तिथे दिलेल्या सर्व सूचना अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. गडबड करायची नाहीये. सूचना समजून घ्या आणि मगच चाचणीला तुम्हाला सुरुवात करायची आहे. ही जी मॉक टेस्ट आहे तुम्हाला मदत करेल की ॲक्च्युअल एक्झाम जी असणार आहे ती कशी असणार आहे. या सराव चाचणीची अधिकृत लिंक या परिपत्रकात दिलेली आहे. तुम्हाला ती शोधत बसण्याची गरज नाही. तुम्हाला सोयीसाठी तीच लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक आर्टिकल आहे किंवा studyflowupdates.in वर जाऊ शकता, तिथे मिळून जाईल. किंवा मी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती पण प्रोव्हाइड करेल, तिथंही तुम्हाला ही लिंक जी आहे ती मिळून जाईल. तिथे तुम्ही लगेचच सराव चाचणी जी आहे ती देऊ शकता. मित्रांनो, मुख्य परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी ही सराव चाचणी नक्की द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल आणि वेळेची नियोजन करायला मदत होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा. तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्पर्धा परीक्षांच्या अशाच अचूक आणि जलद अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील, काही अडचणी येत असतील तर त्याही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.